हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आज मी चालले नागपूरला आणि मी बघा आता कुठं थांबले, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाहेर. आणि हा रस्ता आहे माझ्या समोर. इकडे सगळं ट्रॅव्हल्स लागतात. आता सध्या इंटरसिटी सुप्रीम लागली, तशीच आता माझी लागेल संजय संजय ट्रॅव्हल्सनं मी चालले नागपूरला. तर माझा पहिला एक्सपिरियन्स आहे, म्हणजे मी पहिल्यांदाच नागपूरला चालले. आतापर्यंत मी कधी गेले नाहीये. चला तुम्हाला पण दाखवते कसं कसं वाटतंय नागपूर. हे बघा, इकडं गाड्या सगळ्या थांबतात. हे आहे बसचा स्टॉप आणि हा सुंदर नजारा आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. गाईज, मी आता मागच्या 2 तास झालं मी जरा एक्झॅजरेट केलं, पण मी अर्धा पाऊण तास झालं वेट करते. आणि हे माझ्या तिथीमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा मी जाईल ना बससाठी वेट करेल तेव्हा बस लेटच येते. तिथीमध्ये लिहिलं. आता ह्या बघा, ह्या बाकीच्या सगळ्या बस येत आहेत जात आहेत कंटिन्यू, एक 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 ट्रॅव्हल्स येते जाते, पण मी अशीच. गुड मॉर्निंग गाईज, आपण नागपूरला येऊन पोचलो. म्हणजे नागपूर नाहीच आहे, पण एक तासाभरात नागपूरला पोहोचेल. बघा असं वातावरण आहे सध्या नागपूरला. ही काही साधी सुधी बस नाही बघा. तर त्यांनी बॅगेज आपलं जे आहे ना त्याला एक छोटंसं टोकन पण दिलंय. आणि जसं प्लेनला कसं लावतात, प्लेनमध्ये चढताना ते छोटंसं एक कागद असतो आणि मग त्याच्यावरनं आपण आपली बॅग ओळखतो. तर ते क्रॉस कन्फर्म करतायत की तुम्ही तुमचीच बॅग घेऊन जाताय का नाही. आणि इतकी सुंदर बस आहे, खूप छान फॅसिलिटीज आहेत. म्हणजे मला तर लयच आवडले बाबा. ही अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ह्या बसच्या आतमध्ये टॉयलेट बाथरूम आहे. ह्याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं सांगा बरं तुम्ही. काय असू शकतं. हा बघा, समृद्धी, तो नाही समृद्धी महामार्ग, मी ज्याच्यावरती आहे तो समृद्धी महामार्ग आहे. हा तोच आहे बहुतेक. आम्ही आता उतरलोय खाली महामार्गावरून. एक जायचं आहे घ्यायचा काय माहीत नाही, पण आम्ही समृद्धी महामार्गावरूनच चाललो. काही समृद्धी महामार्ग किती छान आहे बघा, छान प्रकारे. हे आता आपण जे पाहिलं मागं ते एंट्री गेट होतं. एंट्री गेटच्या वेळेस पैसे वगैरे तुमचं मेजर करतात ते लोक की आत्ता किती कधी तुम्ही एंटर केले, आणि जेव्हा एक्झिट कराल तेव्हा पर किलोमीटर पैसे असतात. अच्छा, ही मी संजय ट्रॅव्हल्सची ट्रॅव्हल बुक केली. ही पण दुसरी संजय ट्रॅव्हल दिसते, पण ही जुनी बस दिसते. आपली लय रॉयल आहे बाबा, लय कडक बस आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला फक्त नागपूरमध्ये एकदम सुखा एरिया पण दाखवला होता, पण आत्ता आहे ना थोडासा हे दिसायला लागलंय, झाडं वगैरे भरपूर दिसायला लागल्यात, हिरवगार दिसायला लागल्यात. भले ही रानं आहेत मोकळी, आता वातावरण तसं आहे, पण बघा ना भरपूर झाड आहेत. कशाची आहेत मला वाटतं ही सुपारी असावी आहे ना, जी समोर दिसते ती. काय असतं हे, सुपारीचे होते काय असतं ते मला कमेंटमध्ये सांगा. सकाळ सकाळी आत्ता गाडी, हे बघा इकडं माझ्या मागं समृद्धी हायवे, आणि आत्ता सकाळी थांबली आहे नाश्त्याला, वॉशरूमला कोणाला जायचं असेल तर. छान आहे, चांगला एरिया आहे, खूप स्वच्छ जाग्यांवरती त्यांनी सगळं थांबवलं. मस्त. गाईज, आत्ता आहे ना 10:30 वाजले, 11:45 वाजले, तरी पण मी अजून बसमध्येच आहे. पण ही बस छान असल्यामुळं इतकं असं काही वाटत नाही, इतकं खराब वाटत नाहीये. कारण जेव्हा मी गुजरातला जायचे ना आपल्या, सॉरी हा जरा मी ट्रायपॉड आणलाय. ओके परफेक्ट. मी ट्रायपॉड आणला आहे, पण खाली खाली ठेवलाय. तर ही बस आहे ना यार, इतकी मस्त बस भेटली आहे बघा. लगेच चेंज. अय्या यार, ये मेरे साथ क्या और क्यों हो रहा है. हा तर मी सध्या पारोशीच आहे. ऑब्व्हियसली पारोशीच असायला पाहिजे, कारण मला तर आंघोळ करायला कुठे चान्स भेटणार ना. पण आता मला वाटतंय नागपूर 49 किलोमीटर, 50 किलोमीटर दाखवलंय आता. आता बघू कधी नागपूरला पोहोचतोय. पण यार बोर होत आहे. किती वेळ बसमध्ये बसणार आहे एकटंच. किती किती म्हणजे काय करणार ना माणूस. किती वेळ झालं मी
हे करते. पण ना मला खूप छान छान असं छान दिसतंय बाहेर, झाडं आहेत मस्त. इकडचं वातावरण कसं आहे ना, तुम्हाला दिसतंय इकडं, येतं येतं सुकलेलं पण आहे पूर्ण असं, म्हणजे नाही का गवत वाळलंय पूर्ण, पूर्ण असं एकदम रखरखीत ऊन आहे. पण तरी पण असं मध्येच एखादं हिरवं झाड आहे, असं छान वाटतंय बघायला. मी नागपूरला पहिल्यांदाच चालले आणि छान एक्सपिरियन्स आहे माझ्याकडं. थोडीशी भीती आहे, कामासाठी चालते तिकडं, कशा गोष्टी होतील. ठीक आहे, पण काहीतरी ऍडजस्ट करू. म्हणजे मला नागपूर एक्सप्लोअर करायला भेटेल का नाही भेटणार आय डोंट नो. पण ठीक आहे, सिटी तरी थोडीशी बघून येईल. नागपूरमध्ये तर मी पोहोचले, पण खूप असं खाली खाली आहे, सामसूम आहे. आणि मी एअरपोर्टच्या शेजारी आहे मी खूप जास्त. एअरपोर्टवरून काहीतरी 5 मिनिटाचं डिस्टन्स आहे. आणि आता आपण चाललो आपल्या हॉटेलकडं. हॉटेल पण इथंच आहे ह्याच रोडला. हां, दिसलं मला, समोर आहे माझं हॉटेल. आता जाते, पटकन रेडी होते. आयडियली मला ह्या टायमिंगला माझ्या वर्किंगच्या तिथं असायला हवं होतं, पण बसनं खूपच लेट केलं. असो, आवरते पटपट, चला. तर अशा प्रकारे आपण आपल्या रूमवर पोहोचलो आहे. नागपूरमध्ये फायनली दाखल झालेले आहे. आता ह्या व्लॉगमध्ये मी आपला नागपूरचा प्रवास एंड करते. तुम्हाला थोडीशी रूम दाखवते कशी आहे. रूम त्यांनी छोटीशीच दिली मला, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपूयात. आणि तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.